त्यांच्या समवेत प्रिसिजन कॅम्पसाचे सीएम आदरणीय यतींची शहा सर यांचंही आजच्या सोहळ्याला स्वागत आहे। या निमित्तानं उपस्थित असलेले सोलापूर महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त सन्माननीय डॉक्टर सन्मान्य सोहळ्याची अडवाणी यांचंही या मंचावरती आगमन झालेलं आहे। आदरणीय खासदार छत्रपती पेनका फक्त पाण्यामध्येच नाही तर पेनका ग्लोबल नावाने एक नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे आणि त्या व्यवसायाच्या उद्घाटनासाठी आपणा सर्वांचे आराध्य दैवत असणारे आणि या राज्याचे भूषण श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले उपस्थित या कार्यक्रमासाठी असणारे आमचे आलेले खास सर्व मित्र यामध्ये या ठिकाणी आम्ही देतो, कारण सर्वांना आम्हाला सांगायला आनंद वाटत की हा आमचा व्यवसाय सुरू करत असताना आमच्यावर जे मायाचे छत्र आहे ते छत्र आपणा सर्वांचे दैवत असणारे महाराज यांचं छत्र आमच्यावरती आहे हे प्रामुख्याने मला आज या ठिकाणी सांगायचं आहे। कारण काम करत असताना सगळ्यांना वाटत असेल की सुहास दादा मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे, दिसायला या ठिकाणी झालेला आहे आणि या प्रसंगी संपूर्ण पेनका परिवाराच्या वतीने प्रेमाची शाल आणि त्यांच्या कार्यकर्त्याला साथ आदरणीय महाराज होतोय जोरदार यतींची शहा सर खरं तर आपल्यासोबतच या क्षेत्रामध्ये येणाऱ्या युवकांना त्यांचं नेहमीच पाठवावं लागतं आणि या सुहासची आत्माने यांनी सुद्धा त्यांचा व्यवसाय त्यांची लाईफस्टाईल आणि त्यांचं संपूर्ण मार्गदर्शन घेऊनच या क्षेत्रामध्ये आपली वाटचाल केली आहे। आज या सोहळ्याला आवर्जून उपस्थित आहे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये यतींची शहा सरांचं स्वागत आपण या ठिकाणी करूया। यांचंही या सोहळ्यासाठी स्वागत करते स्मार्ट सोलापूरकरांच्या सेवेशी आपले 24 तास सर्वत्र योगदान देणारे या नगरीचे कर्तव्यदक्ष महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिनजी उपासे साहेब जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत या कार्यक्रमासाठी करूया। मंचावरती आवर्जून उपस्थित असतील त्यांचा यथोचित सन्मान या प्रसंगी करावा। सुहासजी आत्माने यांच्या प्रत्येक कार्याला नेहमीच मालकांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभतं। प्रत्येक कार्यक्रमाला ते आवर्जून आपला वेळ देत आहेत आणि आपले आशीर्वाद देत आहेत। आजही या सोहळ्याला आवर्जून उपस्थित आहेत जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मंचावरील सर्व सन्मानी मान्यवरांचे आभार आणि सन्मानी over here. Good afternoon and thank you for giving us this opportunity. I really appreciate everyone's time and your valuable precious time, and without wasting it, let me get started. Today is not just a beginning, it's a mission to start and bring a healthy, healing project in our homes. Our Spenka company started in 2015 by Suhas Admane sir. सर्वात प्रथम आपण हे जाणून घेऊया की अल्कलाइन वॉटर आणि साध्या पाण्यामध्ये फरक काय असतो। अल्कलाइन वॉटर आणि आपलं स्पेंका अल्कलाइन वॉटर हे आपल्याला प्रोव्हाइड करतं विथ मिनरल्स अँड न्यूट्रिशन। दिस इज अवर स्पेंका प्रीमियम वॉटर जे आपण कोणत्याही ओकेशन, कोणत्याही इव्हेंट, कोणत्याही मीटिंग्सला कॅरी करू शकतो। आता आपल्याला सर्वांना माहित आहे लहान मुलांना दूध पिण्याची दगदग होती, त्यासाठी स्पेंका कंपनीने कल्याण शेट्टी साहेब आणि सोलापूर शहर मध्यचे आमदार सन्मान्य देवेंद्रजी कोठे यांचेही आगमन या ठिकाणी झालेलं आहे। मी कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं आदरणीय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी आणि आदरणीय आमदार देवेंद्रदादा कोठे साहेब यांचं आगमन इथं झालंय। या कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं या दोनही आमदार महोदयांचं आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं मी मनपूर्वक इथं स्वागत करते आणि या प्रसंगी
सचिन दादा कल्याण शेट्टी साहेब. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपले त्यांचं स्वागत. सुहासची आत्माने यांच्या शुभ हस्ते मी त्यांचं पुन्हा एकदा कार्यक्रमासाठी स्वागत करते. पहिलं म्हणजे मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो की मला याला थोडा वेळ लागला. छत्रपती शिवाजी महाराजांना मनापासून अभिवादन करतो आणि आज या ठिकाणी संपूर्ण जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण सगळे केवळ आम्ही मंचावरती आहोत म्हणून आम्ही म्हणजे मोठे नाही, आपण सगळे मोठे आहात. मला या ठिकाणी आवडून सगळे म्हणजे सगळे मान्य होतात, आमदार हे ते सगळे. सुहासने काय केलं असं मला भाषण देऊन दिलं. नको हे आहे, तुम्ही बसल्या ठिकाणी फिरू शकताय. तुम्ही मध्ये मध्ये आल्यावर कसं महागा हिनी टी व्हीवाला आहे तो त्यांच्या त्याकडे आलं नाही. मला विचार केला लक्ष बोललं वयाने तो माझ्यापेक्षा मोठा आहे का मी तुझ्यापेक्षा मोठा आहे. तसं तर गायनचं मग मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. पण एक सांगतो, जिद्द त्या काळात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या सगळ्यांचे पूर्वजांनी साथ दिली नसते तर एकटे शिवाजी महाराज काही करू शकले नाही. पण त्यांचाच आदर्श ठेवून आपण सगळे जे वाटचाल करतोय आणि त्यात सुहास मला अभिमानाने सांगायचं की मगापासून मी म्हणलं आता या माईक त्या दोघी काही सोडणार नाही आणि माझ्याकडे बोलण्यासाठी काही शिल्लक राहणार नाही म्हणून सुहासला मी आवाज चिमट्या काढू लागतो. म्हणलं प्लीज त्यांना सांगा. म्हणलं कसं असतं एक लक्षात घ्या, कोण मोठं नाही कोण छोटं नाही. ते जेवढे दिसतात आहे ना स्वतःच्या कर्तृत्वावरती आणि आपण सगळे सोबत अमर असेल हे ते सगळे माझे मित्रमंडळी ही ज्या वेळेस एखादा विचार आपल्या मनात असतो तो विचार जसं महाराजांच्या मनात एक विचार होता की आपण त्या ठिकाणी जायचं. तर तोच विचार घेऊन सुहास आयुष्यातनं संपूर्ण म्हणजे हे म्हणतो ना शून्यातनं विश्व निर्माण करणं हे फक्त इथं मनात फक्त आणि इथं हे व्यवस्थित ठेवलं आणि जिद्द उराशी बाळगली तर काय होऊ शकत नाही तर स्वराज्याची स्थापना झाली असते. आज सुहासच्या माध्यमातून अत्यंत म्हणजे तो काय जन्माला अनुकूल परिस्थिती झाला नव्हता. अत्यंत एक छोट्या कुटुंबातील पण छोटं म्हणायचं तरी कोणाला आणि
ज्यावेळेस आपण हे सगळं करत असतो या ठिकाणी आवर्जून त्याची जिद्द, त्याची इच्छाशक्ती ही त्याला पाहिजे. आणि बघत होतो की अशी नाव माहीत नाही पण त्यामध्ये त्या वर्ल्ड वाईड काहीच हरकत नाही, पण खरोखर वर्ल्ड वाईड मी फार म्हणजे अनंत जसं सुहासनी जे जोडले असे माझे अनंत मित्र आहेत ज्यांचे वर्ल्ड वाईड सगळं असतं. आणि बरेचसे जे काय यशस्वी झाले ना ते कोण ठराविक सोडले तर मोठ्या घराण्यात जन्माला आले नव्हते. असंच सुहास सारखं, असंच साहेबांसारखं हे असे ह्या लोकांनी फक्त एकच केलं तर आपल्याला काहीतरी ह्याच्यातनं लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. हे कुटुंब म्हणजे फक्त ही माझा स्वतःचं कुटुंब समजत नाही. आज या ठिकाणी आपण सगळे जसं शिवाजी महाराजांनी त्या काळात सगळ्यांना कुटुंब समजलं, त्याचबरोबर आज सुहासला खरोखर म्हणजे मी सांगतो ना, थोड्या कमी वयात त्यांनी एवढं उच्चांक गाठला असे भरपूर लोक आहेत. काय लोकांना परिस्थितीमुळं शिक्षण प्राप्त होत, काय लोकांना भौगोलिक परिस्थितीमुळं हे करता येत नाही ते करता येत नाही. पण हेच जर शिवाजी महाराजांनी त्या काळात समजा विचार आणला असता की ही एवढी भौगोलिक परिस्थिती अशी आहे, मी काय करू शकतो, नाही, तुम्ही सगळं जे आहे ना जेवढे म्हणजे तुम्ही फक्त जिद्द मनाशी उराशी बाळगा, बाकी सगळं होत जातं. परिस्थिती येतात जातात, कष्ट करावे लागतात, कष्ट केल्याशिवाय काही मिळत नाही. पण त्याचबरोबर मित्रमंडळीचा साथ लागतो जो आज सुहासला मिळालाय सगळ्यांच्या रूपाने. खऱ्या अर्थात आज या ठिकाणी मी या ठिकाणी खासदार म्हणून आलो नाही, प्लीज, मी आलोय एक सुहासचा हितचिंतक आणि त्याच्या कुटुंबाचा एक घटक म्हणून या ठिकाणी आलो. आणि आपण सगळे जे आलाय प्रेमापोटी आलाय. की मगापासून ज्यांच्या हातात प्रास्ताविक करण्याचं काम असतं ना, खूप माझं कौतुक करतात, असं तसं वगैरे इथे. तसं नाहीये. सुहास 1-2 मिनिटं येतो का? तेच सांगितलं म्हणलं डिझेलला पैसे दे म्हणलं झालं. आणि आमच्याकडे एक जोड्या आमदार आहेत.
त्या सगळ्यांकडनं मी घेणार. चेष्टेचा भाग सोडून द्यावं. असंच तुमचं प्रेम राहिलं ना, तुम्ही बघा नॅशनल ते बघत होतं मल्टीनॅशनल लेवलला झालं आणि त्याच्या हातून एवढं मोठं काम व्हावं की अनेक लोकांना रोजगार मिळावा. हा सोलापूर जिल्हा आहे. केवळ तुम्ही आहात म्हणून आमच्यासारखे आम्ही सगळे आहोत. एकामेकाची साथ कधी सोडायची नाही. सोडली तर काय होऊ शकत नाही. पण खरंच म्हणजे काय म्हणतात, पारणं फिटलं असं म्हणतात ना एक म्हण आहे. आज या सगळ्यांची सुवाशी कामगिरी आणि त्याचं संपूर्ण एवढं त्यांनी जे केलंय ते बघून म्हणजे माझं जर पारणं फिटलं. मी विचार करत होतो की सुहास म्हणजे प्रत्येक आता माझ्यापेक्षा ज्येष्ठ बरेच या ठिकाणी लोक आहेत, पण तुमच्या संपूर्ण कुटुंबातल्या जे आज लहान उद्या देशाचा भविष्य काय त्यांना जास्तीत जास्त शिक्षण कसं मिळेल तेवढं जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची आहे. असे अनेक सुवास उभे राहिले पाहिजे आणि अनेक सुवास उभं राहायला आणि की मग माझ्यासारखं सुशिक्षित बेकाराला काम मिळेल दिलं तर मनापासून या ठिकाणी आपण जमलात, आपण आलात, असे भरपूर आशीर्वाद या सगळ्यांच्या पाठीशी राहून. मी तर आहे मी कुठं जात नाही. मगाशी एक जण म्हणलं तुम्ही आमचे दैवत आहात. मी म्हणलं बसले होते म्हणलं मला एवढ्या लवकर राहू दे, जरा सेवा करू द्या, एवढ्या लवकर काही नाही. असंच हसत खेळत राहावा. तुम्ही आम्ही आपण फॅमिली सारखं राहिलो ना तर जगात तुम्हाला सांगतो तुमचा कोणाचा हात कोणी पकडू शकणार नाही. लागल ती मदत मी करणार. कारण ज्या अनेक जण येतात मला म्हणतात एवढा मोठा वाडा आणि म्हणलं हा माझा नाही, हा तुमच्या सगळ्यांचा. जेवढं मला तिथं अधिकार आहे तिथं तुमच्या सगळ्यांचा अधिकार आहे. कारण की शिवाजी महाराजांच्या त्या काळात तुमच्या पूर्वजांनी मदत केली नसती तर हा वाडा पण दिसला नसता. पण इंग्लिशमध्ये एक म्हण आहे. मगाशी त्या एवढ्या इंग्लिशमध्ये बोलत होत्या, मी माझं इंग्लिशच विसरून गेलो. एनी विशेष ते म्हणतो ना हॅट्स ऑफ टू यू. तर मी मगाशी म्हणलं सगळे हॅट्स करून करून सगळे हॅट माझ्या गायब झाल्या. पण खरोखर असंच प्रेम राहून द्या. मग आमदार साहेब असतील, माजी आमदार, हे ते एक लाईफ असते.
आयुष्य म्हणजे ना 4 शब्दात असतं. LIFE, LOVE. याचा अर्थ काय की आपण ह्या आयुष्यामध्ये जेवढं आपल्याला आपण कुठल्या उंचीवर जायचं आपण ठरवतो, पण ते करत असताना जेवढे ज्यांना कधी आयुष्यात साथ मिळाली नाही त्या लोकांना हात देण्याचं काम आपण जर केलं नाही तर मग लाईफचा अर्थ काय? आज आहे उद्या नाही. पण एवढं सांगतो, त्यांनी पाण्याच्या बाबतीत आता स्पेन्का ही कंपनी मोठी होणारच, पण आता आवर्जून एवढे लोकप्रतिनिधी. माझा एक मित्र आहे, त्यांनी हॉस्पिटल काढलं तर कॅन्सरचं ऑन्कोलाईक. मग तुम्हाला म्हणलं मला जागा लागणार. मग ते जागेत म्हणलं काय करणार? म्हणलं अजून एक्सपॅन्शन करणार. म्हणलं का? तर ही जबाबदारी साहेब तुमच्या सगळ्यांची आहे, सगळ्यांची. कारण जेवढं तुमचं जे छोटे पार्टिकल्स असतात जे संपूर्ण आपण असंच सोडून देतो पाण्यात, कधी विचार करत नाही आपण की ते पार्टिकल कधी इथं जर शिरलं आपल्या पाण्याच्या माध्यमातून किंवा तुमच्या जेवणाच्या माध्यमातून तर कॅन्सरची पेशंटची एवढी वाढ होत चालली. आणि त्यामुळं आपण सर्वांनी त्याची दक्षता घ्यावी. जेवढ्या कंपनीज आहेत त्यांना एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटचं पथक असतं, पण कोण करतं नाही करत. पण त्याचा परिणाम तुमच्या कोणाच्या कुटुंबावरती होता कामा नये. नावाची यादी भरपूर मोठी आहे. जर एकाचं नाव चुकलं तर त्यामुळं कोण मोठं नाही छोटं नाही. तुम्ही ज्या वेळेस हात मारा त्या वेळेस एक सेवक म्हणून तुमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी मी हजर आहे. आणि माझ्याकडनं अधिकार नाही, तुमचा सगळ्यांचा अधिकार आहे. सगळ्यांचा अधिकार आहे. काय लागलं तर सांगायचं हे हे हे, आणि ते नाही पूर्ण केलं तर माझ्यासारखा आळशी मीच. पण इनोव्हेशन ज्याला म्हणतो आपण, इनोव्हेटिव्ह आयडियाज, हे अल्कलाइन वॉटर मला सुद्धा माहित नव्हतं. ऍसिडिक आणि हे ते. तुम्ही सगळे जर जिवंत असला तर लाईफ आहे. आणि जिवंत राहण्यासाठी काय पाहिजे तर स्पेन्काच्या बॉटल्स पाहिजे. आज त्यांनी जे अल्कलाइनच्या बाबतीत जे अभ्यास केला आहे वाखाणण्यासाठी, मी मगाशीच सांगितलं म्हणलं एक ट्रक भरून दे माझ्याकडं, चेष्टेचा भाव जाऊन
कॉलर खरंच त्याची उडवली. त्याचं कारण आहे की त्यांनी तेवढे आज जो आहे तो स्वतःच्या कर्तृत्वावरती आहे. ह्याचा असा अर्थ नाही की तुमच्या आमचं कोणाचं कर्तृत्व तेवढं नाही अशातला भाग नाही. फक्त आपण फोकस राहिलो तर सगळं होतं. नाही तर एकदा वेळ गेली निघून तर परत येत नसते. त्यामुळं सुहासला त्यांच्या संपूर्ण कंपनीमधले त्यांचे सगळे पार्टनर्स, संपूर्ण आपल्यासारखे हितचिंतक इथं संपूर्ण जे जे काय संबंधित आहे त्या सगळ्यांचं जेवढं त्याचं योगदान आहे तेवढं तुमच्या सगळ्यांचं आहे. त्यांच्या एकट्या विचाराने काय केलं असतं. त्यामुळं त्याचा हात सोडू नका. मी एकदा हात पकडला तर मी सोडत नसतो. काय लोक मला म्हणाले आम्ही तुम्हाला फक्त टीव्हीवर बघितलं. मला टीव्हीवर तर माझ्या ठेवू नका. कारण हा जे म्हणतोय ना पाण्याचा हा फार गंभीर प्रश्न होणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या कुटुंबातले जे मुलं आहेत, लहान लहान मुलं, त्यांची जबाबदारी तुमच्या सगळ्यांवरती आहे. आणि त्यामुळं उगीच कौतुक करत नसतो मी कोणाचं. पण स्पेंका इज अ ब्रँड. It will always remain a brand. It will be a brand till infinity, eternity. मगाशी त्या इंग्लिश बोलत होत्या. मी म्हणलं थोडं समजलं ना मला. ठीक आहे, नाही तर परत नाही स्पेलिंग मिस्टेक झाली तुमची. झालं ते सापशिडीचा डाव असतो ना माहिती, सगळ्यांनी खेळले लहानपणी. 99 पर्यंत जायचं, परत खाली यायचं, परत शाळेत कुठं जात बसतं. ऍडमिशन देणार कोण? किंवा शाळा लवकर चालू कर, कोणतरी ऍडमिशन दे. असंच हसत खेळत राहावं. आणि जेवण आहे सगळे टाइम मागतात म्हणून मग अशी येताना आहे ना सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवल्या. टाळ्या वाजवतात काय म्हणतात. मग कॉलेजमधले मला दिवस असेच डिग्नेटरीज यायचे. कोण खासदार, कोण आमदार, हे सगळे. म्हणलं जोरात टाळ्या वाजवायच्या. का वाजवायच्या? कारण की ते असतं ना कॉलेजमध्ये काय म्हणतात फनफेअर असतं ना ते. हे जर बोलायला लागले एवढा जोरात टाळ्या वाजवायचो आम्ही की बोलायचं. तो समोरचा बघूनच म्हणणार आपण जास्त न बोललेलं बरं. आणि खरोखर मला तुम्हाला सांगतो असंच आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण प्लीज कधी या. असंच मी जायचो जंगलात. म्हणलं काय कर तो माझा मित्र आहे, ड्रायव्हिंग करतो. जसं मी तो ड्रायव्हर आहे, मी पण ड्रायव्हर आहे. त्यांनी मला सांगितलं की सगळ्यांची काय ना काहीतरी स्टाईल असते.
रजनीकांत कसं तो गॉगल बिगल इकडं असं हे करतो. म्हणजे तुमची काय विचार केला म्हणलं आपण कधी कोणाचं वाईट चिंतलं नाही, सगळ्यांच्या सेवेसाठी आपण आहे. तर मी म्हणलं मग कुठली स्टाईल? म्हणलं तुम्हाला कॉलर ताट पाहिजे. सुहास अशीच कॉलर ताट ठेव, लोकांची सेवा कर, कमी काही पडणार नाही, लोकांचे आशीर्वाद आहे. माझ्या आयुष्यातलं जर बोलण्यासारखं भरपूर आहे. वास येतो जेवणाचं, त्यामुळे सगळ्यांची लक्षात तिकडे आहे. हसत हसत खेळत राहावा. एक लक्षात घ्या, फार काय शिकलो नाही, थोडंफार शिकलो जे असेल. हे किती आहे? 5. हे किती आहे? 3. 53. तुम्ही जेवढा आरडाओरडा कराल तेवढं तुमचं आरोग्य लाईफ कमी होतं. कारण की त्याच्यामुळं संपूर्ण डायबिटीज, हे ते प्रेशर, ब्लड प्रेशर हे ते चालू. म्हणून आत्ता त्यांनी चालू केलं लाफिंग क्लब. आणि 1 आणि 3 म्हणजे 13. 13 मसल लागतात अख्ख्या बॉडीमध्ये हसायला. लोकांनी काय पण म्हणतात, बहुतेक यांना वेळ लागला, असू दे, पण तब्येत व्यवस्थित ठेवा. चिडाचिडी करू नका. आणि चिडायचं असेल तर माझ्यावर चिडा. जर मी माझ्या कर्तव्यात, मी जर माझ्या जे काय बोललो त्यात कुठं कमी पडलो तर तुमचा अधिकार आहे. का मी गाडीमधनं फिरायचं का? बाकीच्यांची इच्छा नाही की आपली पण गाडी असावी. त्यासाठी तुमची जिद्द, तुमचं एम इन लाईफ ज्याला म्हणतो, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी जे आहे, महाराजांची जर आशीर्वाद आहेत सगळ्यांवरती, पण जे मी आहे ते माझ्या कर्तृत्वावरती. आणि त्याचप्रमाणे आपण सगळ्यांनी मोठं व्हावं. जिथं कोणी कमी नाही, पण जिथं तुम्हाला आवश्यकता असेल, परत एकदा सांगतो की कुठं कमी पडणार नाही. ते कॅमेरामॅन सुद्धा म्हणतात आता उदाहरणाचे, बस मला पण माहिती आहे थांबायचं कुठे. एवढंच सांगतो, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे म्हणून आजपर्यंत जे मी काम करतो ना, ते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं करतो, दुसऱ्या कोणाच्या नाही. देव तर मी बघितला नाही, पण तुम्ही सगळे माझ्यासाठी देवा तेवढं लक्षात घ्या. आणि असंच मगाशी कोणतरी म्हणलं की सुहासचं लग्न झालं. कशाला विचारलं? अजून त्याचे गाल पांढरे, बायकोचे जोडे खाल्ले, काळं निळं व्हायचं, असले जगते बिचारे. तो जगला तर पेनका आपल्याला मिळणार, तो नाही तर काय करणार. माझं पण स्वार्थ आहे. आणि असंच हसत खेळत राहा. कधी पण, एनी टाइम इन लाईफ, माझी कधी आपल्याला आवश्यकता जेव्हा भासेल तेव्हा कुठेही तुमच्या
सेवेत मी कमी पडणार नाही एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि ह्या इव्हेंटला सुहासनी मला निमंत्रण दिलं. त्याच्या निमंत्रणामुळं आपल्या सगळ्यांचा सहवास लाभला. तुमचा सहवास लाभला हे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. नाहीतर मला सांगा आपण कधी भेटलो असतो. आणि वरच्यावर भेटायचं असेल तर मग तुम्हाला मला गाठावं लागल. मी सांगतो कुठे जास्त लांब जातो. ते म्हणतो ना सरड्याची धाव कुंपणापर्यंत तिथपर्यंतच आहे. खूप खूप त्याला आशीर्वाद द्या त्याच्या ह्याच्यासाठी. आणि जे वर्ल्ड वाईड जेवढं नेटवर्क आहे त्यात माझ्या जेवढे मित्रमंडळी आहेत त्यांचे जेवढे आउटलेट्स आहेत जेवढे, मग फिल्म इंडस्ट्री असेल हे ते सगळे 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 बिझनेस अँड दिस अँड दॅट काय जे असेल तिथं पोचवण्याचं मी काम करेन. फक्त आपल्या सगळ्यांना एक विनंती, डिझेलला फक्त पैसे द्या आणि असंच हसत खेळत जावा. असं स्माईल पाहिजे. काय बोलू हॅटचं एक हॅट आहे का नाही माहीत नाही. नाहीतर एकाने मला ते टोपी दिली पण ती घातली तर सगळे म्हणणार एवढं लांबनं आले ह्याला टोपी घालायला. असलं काय नाही. खूप खूप मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद. आपण आपला बहुमोल वेळ इथं ऍक्च्युली तुम्ही आला हेच पैशापेक्षा जास्त हेच महत्वाचं असतं. तुम्ही तुमची लोकांची उपस्थिती हेच सुवासी सगळ्यात मोठी संपत्ती. आणि असंच जसं त्याच्यावर प्रेम करता तसं माझ्यावर पण करा एवढी विनंती करतो. आणि तुमच्या टाळ्या वाजायच्या अगोदर थांबतो. थँक्यू. मला जास्त बोलता येत नाही. लिहून आणलेले तो वाचतो. नमस्कार. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या अनमोल क्षणाला आपल्या सर्वांच्या उपस्थितीने अधिकच मंगलमय केला आहे याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर्वप्रथम माझ्या अत्यंत आणि आदरणीय आणि मार्गदर्शक माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे विशेष आभार मानतो. साहेबांनी नेहमीच माझ्यावर प्रेमपूर्वक मार्गदर्शन केलं आहे. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी आणि प्रचंड आत्मविश्वासाने मला प्रत्येक टप्प्यात उभं राहण्याची ताकद दिली. त्यांच्या उपस्थितीने आजच्या या सोहळ्याला खऱ्या अर्थाने सन्मान प्राप्त झाला आहे. साहेब हे केवळ राजघराण्याचे प्रतिनिधी नाही आहेत तर त्यांच्या व्यक्तिमत्व एक विशाल दृष्टी, माणुसकीची जाणीव आणि सामाजिक भान आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे स्पेनका ग्रुपचा हा प्रवास अतिशय अधिक विश्वासाने आणि ठामपणे पुढे जात आहे. तसेच या मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवरांचंही मी इथे आल्याबद्दल आभार व्यक्त करतो. आपल्या उपस्थितीने आणि शुभेच्छांनी आम्हाला अधिक प्रेरणा दिली आहे. आजच्या या घडामोडींसाठी अधिक परिश्रम करणारे माझ्या सर्व टीमचे आणि कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी झडपड करणारे प्रत्येक व्यक्तींचे मनापासून आभार मानतो. स्पेनका हे केवळ उद्योग नसून ही एक जबाबदारी आहे. समाजासाठी, पर्यावरणासाठी आणि आपल्या लोकांसाठी काहीतरी सकारात्मक करण्यासाठी. आजचा दिवस म्हणजे
त्या जबाबदारी आणि ठाम पावले टाकण्याला निघाला आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हा प्रवास अधिक प्रामाणिक प्रभावीपणे पुढे नेण्याचं मी वचन देतो. आणि मला लिहिलेलं झालं आता इथून बोलतो. महाराजांसोबत आम्ही बरंच वावरतो. धुमाळ दादा असतील, आम्हाला दादा असतील, भूषण दादा, मी सगळे फार एक फॅमिली म्हणून राहत असताना महाराजांकडनं बरेच काही गोष्टी शिकतो आहे. महाराजांचं बोलण्याची स्टाईल, विचार करण्याची पद्धत आणि एखादे निर्णय घेण्याची लेवल, हे फार गोष्टी आम्ही शिकतो. आता आम्ही नवीन कंपनी स्थापन केली, स्पेंडा ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड पुण्यामध्ये. त्यात आम्हाला कधी कधी बरेच गव्हर्नमेंट रिलेटेड काही कामं असतात, काही मिनिस्टर खासदार आणि असे बरेच वेळेस आम्हाला गरज पडते. त्यावेळेस आम्ही मदत म्हणून आम्ही महाराजांकडे जेव्हा जातो तेव्हा महाराजांनी त्यांच्या स्टाईलमध्ये मंत्र्याला वगैरे सगळं सांगितलेलं असते. त्यांचे मित्र यायचे असं म्हणत नाही की कार्यकर्ते येतो त्यांचं काय काम असेल तर ते काही हळूहळू सांगतात. माझे अतिशय जवळचे मित्र येतात आणि त्यांचं असं काम आहे ते बघून घे. मग आम्ही गपचूप महाराजांचे कार्ड कशात ठेवलेले असते व्हिजिटिंगला, मंत्र्याकडे गेलं की तिथं आम्हाला एकदम असं रेड करतात आणि एवढं आम्हाला ते मदत करतात की उदयन महाराजांकडनं आलेले, उदयन महाराजांच्या अतिशय जवळचे आहेत. हा विश्वास त्यांच्यावरती का की उदयन महाराज हे एवढं विश्वास क्रिएट केलेलं एक व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळं इनडायरेक्टली आम्हाला त्याचं डायरेक्टली खूप आम्हाला मदत होते. महाराजांबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे. मी फार सोबत असले की खूप हसतो, खूप दंगा मस्ती असते. ते बरेच लोक आमच्या काकांमुळे येतो. महाराजांच्या जवळ अमरदादा असतात, अतुल दादा असतात आणि महाराजांनी असंच आमच्यावर प्रेम ठेवावं, विश्वास ठेवावा. आम्हाला कशाचीच कमी, आम्ही घाबरणाऱ्यातले नाही आहे किंवा धाडस कमी असणाऱ्यातले का नाही आहेत, कारण आमच्या मागे महाराज आहेत. आम्हाला कधीही काही अडचण आली एक फोनवरती आमचं काम सगळं सांगतो. एखाद्या उद्योजकाला काय पाहिजे असतं, पैशापेक्षा मॅटर ते एक कॉन्फिडंट आणि एक बॅकबोन पाहिजे असतं. पैसा हा व्यवसाय फार मोठं मॅटर करत नाही. ॲक्सेस, आम्ही कुठं जाईल एखाद्या ऑफिसकडे किंवा एखाद्या मंत्र्यांकडे, आम्हाला तिथं चांगल्या ट्रीटने ॲक्सेस होतं. आम्हाला एक विश्वासाने आमच्याकडे बघितलं जातं. किंवा हे महाराजांकडनं आलेत म्हणजे यांचं काही प्रोडक्ट असेल किंवा यांची काही ॲक्टिव्हिटी असेल ते एक कॉन्फिडेंट आहे, म्हणजे विश्वास ठेवणारी. त्यामुळे ती विश्वास आम्ही महाराजांचा कधीही तोडणार नाही किंवा जिथं जाईल महाराजांचे रेफरन्स घेऊन किंवा ते आम्हाला कधी जिथं मदतीसाठी आम्ही धाव घेतो महाराजांकडे तर तिथं कधीही आम्ही एक लेवल सोडून कधी वागणार नाही. पूर्वी आम्ही हे करतो, शब्द देतो. माझे वडील तुमचा एक सत्कार करतील. आप्पा वरती आहे, महाराजांना तुमच्या हस्ते द्यायचं आहे. आणि तात्यासाहेब भोपळे म्हणजे माझे सासरे, त्यांनी पण यावं 1 मिनिटासाठी. आमचे वडील आहेत पलीकडचे आणि दोघे सासरे. दोघांचा एक पुढे आहे. या कार्यक्रमाप्रसंगी इथं संपन्न होते. स्पेंडा ग्रुपच्या नव्या भव्य कार्यालयाचा उद्घाटन समारंभ सोहळा आणि या निमित्तानं स्पेंडा अल्कलाइन
वॉटर अनालायझरचा अनावरण समारंभ सोहळा आणि या सोहळ्याला कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटन आदरणीय आमच्या वैदी संस्था एक मिनिट वैदीला पण घ्या ना. यानंतर सर्वच आमच्या स्पेक्ट्रा ग्लोबलच्या वतीनं आदरणीय राजांचा सन्मान करेल. जोरदार फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन्स डे असतो. मला आज एवढे फुलं मिळाले. मी म्हणलं की व्हॅलेंटाईन्स आता आपण कुठल्या महिन्यात तुम्ही माझे सगळे व्हॅलेंटाईन आहे तेवढंच सांगतो. अनावरण समारंभ सोहळा इथे संपन्न होतोय. आपल्याला दूर ठेवण्यासाठी अद्ययावत अनेक शास्त्रज्ञांकडून या ठिकाणी ही टेक्नॉलॉजी तयार केलेली आहे. सोलापूरमध्ये पहिल्यांदा स्पेक्ट्रा अल्कलाइन वॉटर अनालायझरच्या माध्यमातून इथे उपलब्ध झालेले आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या याच्या नक्षेसाठी